मी उबाळे बाबासाहेब पांडुरंग, जिल्हा धाराशिव, तालुका कळंब. मी एक वस्ती शाळा शिक्षक आहे. मी 2001ला वस्ती शाळेवर वस्ती शाळा शिक्षक म्हणून कामाला लागलो. त्याच्यानंतर 1 मार्च 2014ला आम्हाला महाराष्ट्र शासनाने कायम सेवा करण्यासाठी घेतलं. ते कायम घेतलं म्हणजे तिथून पुढं आम्हाला पूर्ण पगार मिळायला सुरू झाला. त्याच्यानंतर जुलै 25मध्ये मी सेवेतून रिटायर झालो. तर मी रिटायर झाल्यामुळं जुनी पेन्शन योजनेचा कुठलाही लाभ आम्हाला मिळाला नाही. त्या शासनाने NPS योजना दिली. त्या NPS योजनेमध्ये 1800 रुपये ते 1200 रुपये पगार पडतात. त्याच्यामध्ये आमच्या जीवनाची ससेहोलपट होत आहे. आम्ही एक पवित्र ज्ञानदानाचं शिक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि त्याचं कुठलंही फळ आम्हाला रिटायरमेंटला होत नाही. तुमच्या सोबत रिटायर्ड झालेल्या व्यक्तींना पण पेन्शन मिळाली नाही? कुणालाही पेन्शन मिळाली नाही. तुम्ही पण आहेत? आणि त्याच्यानंतर आम्ही रिटायर झालो तर आम्हाला पेन्शन मिळाली नाही. आशेचा किरण म्हणून आम्ही आता नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय पवारसाहेबाच्या प्रयत्नातून, अभिमन्यूजी पवारसाहेबाच्या प्रयत्नातून आम्ही इथं आमरण उपोषण धरलेलं आहे नागपूर अधिवेशनामध्ये. आणि याचं श्रेय अभिमन्यू पवारसाहेबांना का द्यायचं, तर त्यांनी पहिल्या दिवशी मंत्रिमंडळामध्ये आमचा प्रश्न की वस्ती शाळा लोकांना जुनी पेन्शन द्या, कारण का हे लोक 2001च्या नियुक्ती आहेत. आमची 12 वर्षे सेवा फुकट झालेली आहेत. आमची सेवा 2001ची आहे. म्हणून ही सेवा शासनानं ग्राह्य धरावी आणि आम्हाला 1982ची जुनी पेन्शन योजना द्यावी, ही आमची रास्त मागणी आहे. तुम्ही निवेदन दिलं? आम्ही पवारसाहेबाकडे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी पहिल्याच दिवशी आमचा प्रश्न आमदार माननीय शिक्षण मंत्र्यासमोर मांडला आहे. त्याचा आणखी अधिवेशनामध्ये मांडला आहे. त्याचं आणखी उत्तर आलं नाही आणि त्यांचं उत्तर आल्याशिवाय किंवा आमच्या शासनाने शिक्षण मंत्र्यांनी सकारात्मक विचार केल्याशिवाय आम्ही हे आमरण उपोषण सोडणार नाहीत किंवा हे मैदान सोडणार नाहीत. जी, धन्यवाद. का रेडी? ठीक आहे. माझे नाव नरसिंग फेसाटे. मी लातूर जिल्हा या ठिकाणाहून या ठिकाणी आलेलो आहे, नागपूर येथे. तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक वस्तीशाळा शिक्षक संघ या संघटनेचा मी प्रसिद्धी प्रमुख आहे, राज्य प्रसिद्धी प्रमुख आहे. आमची कालपासून या ठिकाणी साखळी उपोषण या आमच्या जुनी सेवा आणि जुनी पेन्शन 1982 सालची मिळावी म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलो आहोत. आमच्या पाठीमागं आमदार साहेब अभिमन्यू पवार साहेब यांचा आशीर्वाद आहे. त्यांनी गेल्या पावसाळी अधिवेशन आणि यावेळेसच्या हिवाळी अधिवेशनमध्ये सुद्धा दोन्ही वेळा वस्ती शाळाविषयी त्यांनी प्रश्न खूप चांगल्या प्रकारे मांडलेले आहेत. त्यांचा आम्हाला या ठिकाणी संपूर्ण खूप मोठा आशीर्वाद आहे आणि या पद्धतीनं आम्हाला जे आमचे रिटायर बांधव आहेत, या बांधवांना आज रोजी जवळजवळ आम्ही 14 वर्ष कमी मानधनावर काम केलेलं आहे आणि कमी मानधनावर काम करत असताना सुद्धा आणि त्याच्यानंतर बरेच बांधव जवळजवळ 2 ते 2,500 3,000 लोक रिटायरमेंट झालेले आहेत आणि त्यांना तुटपुंजी म्हणजे बिलकुल 1000 2000 कुणाला 500. माझाच लातूर जिल्ह्यामधला एक माणूस आहे वस्तीशाळा गुरुजी, त्या माणसाला आज रोजी फक्त 500 रुपये पेन्शन मिळते. तर अशा प्रकारचं दुसऱ्या ज्या कर्मचाऱ्याला आपण हे केलेलं आहे त्याच्यापेक्षा आम्ही राज्य शासनाला आमचे जी काही मुलं घडविण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. हे प्रयत्न करत असताना आम्ही खूप कमी मानधनावर आम्ही काम केलेलं आहे. तरी आमचा प्रश्न एकच आहे, आम्हाला जुनी सेवा आणि ग्राह्य धरून आम्हाला 1982ची जुनी पेन्शन सेवा लागू करावी. संघाचा विजय असो. वस्ती शाळा शिक्षक संघाचा विजय असो. भारत माता की जय. भारत माता की जय.
मेन संस्थापकाध्यक्ष वस्तीशाळा शिक्षक. तुम्ही एक मिनिट बोला ना. लावते हे लावते. तुमची परिस्थिती ठीक आहे? प्रकृती बरोबर नाही. बरोबर नाही. किती दिवस झाले तुम्ही साखळी उपोषणाला? दुसरा दिवस आहे. अच्छा, दुसरा दिवस आहे. जेवण वगैरे घेतलंय? जेवण नाही. जेवण नाही घेतलंय? ठीक आहे. सर, मी गौतमराम भोवनारवाडे, वस्तीशाळा शिक्षक, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना येथून या हिवाळी अधिवेशनावर आलेलो आहे. मी 30 सप्टेंबर 2022ला रिटायर झालो. शासनाकडं माझे DCPSचे पैसे तसेच NPSचे बाकी आहेत. त्यांनी अद्याप मला एकही रुपया दिलेला नाही. मी गुरंढोरं चारून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आता सध्या सर, तुमचे हात थोडे विकलांग दिसत आहेत मला. हे केव्हापासून झाले आहेत? हे मी अपंग आहे ना. तुम्ही अपंग आहे? हां. म्हणजे तुम्ही जन्मता असे आहे? जन्मतः आहे. मग अपंग असल्यामुळं माझ्याकडून कुठलंही काम होत नाही. त्यामुळं मला काहीतरी शासनानं 2001 पासून ते 14पर्यंत आमची जी सेवा आहे ती काउंट अशी करून किती वर्षाची सेवा दिली तुम्ही? मी टोटल 22 वर्ष झाले. 22 वर्षाची सेवा देऊन आज तुम्ही गुरंढोरं चारायसाठी करतो. मजबूर झालेत. हो. हे शासन दोषी आहे. हा, शासन दोषी या कामासाठी. म्हणजे शासनाला एका शिक्षकाची कदर नाही, कदर नाही. हे तुमचं म्हणणं आहे? हो, माझं असं म्हणणं आहे की शासनानं आम्हाला 2001 पासूनची सेवा काउंट करून आता तुम्ही शासनासोबत काय माग ठेवली आहे आज या अधिवेशनच्या काळामध्ये? आमची सुरुवातीची जे 2001 पासूनची सेवा आहे हा. ही ग्राह्य धरून आम्हाला 1982ची जुनी पेन्शन लागू करावी. माझ्या सर्व वस्तीशाळा शिक्षकांना ही 1982ची पेन्शन लागू झाली पाहिजे. बस एवढीच मग तुमची मागणी आहे? एवढीच मागणी आहे. सांगा, तुमचा परिचय सांगा. मी मोहन कांबळे, लातूर जिल्हा जिल्ह्याहून इथे आलो. तुम्ही पण शिक्षक राहिले आहेत? हो, महाराष्ट्र राज्य वस्तीशाळा शिक्षक संघाचा मी राज्य उपाध्यक्ष आहे. वस्तीशाळा एक शिक्षक आहे. आम्ही 2001 पासून 18 एप्रिल 2000ला तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे श्री विलासरावजी देशमुख साहेब यांनी एक GR काढला की वाडी, तांडे, डोंगराळ भाग महाराष्ट्र राज्यातील लाखो मुले शिक्षणापासून वंचित होते. त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब आणि शिक्षण मंत्री रामकृष्णजी मोरे साहेब यांनी वस्तीशाळा योजना काढली आणि त्या शाळेवर 1000 रुपये मानधनावर आमची नियुक्ती केली. 2001 पासून आम्ही सेवेमध्ये कार्यरत असून आम्हाला शासनानं 9-10 पोस्टल DED करून घेतलं आणि 2014ला वेतन सरणी लागू झाली. परंतु आम्ही 2005 पूर्वीचे कर्मचारी असल्यामुळे महाराष्ट्र शासनानं 2024मध्ये ऑक्टोबर 2024मध्ये एक असा शासन निर्णय काढला की 2005 पूर्वीचे जे कर्मचारी आहेत जिल्हा परिषदेचे त्यांना जुनी पेन्शनचा लाभ देण्यात येईल. त्या GR मध्ये आम्ही सुद्धा बसतो. आणि तत्कालीन माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी एक सभागृहामध्ये असा शब्द दिला की बाबा वस्तीशाळा शिक्षकांना सुद्धा जुनी पेन्शन दिली जाईल, हत्ती गेलं शिपूट राहणार नाही. आणि लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांनी गेल्या विधानसभेमध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये मुंबईला ज्यावेळेस त्यांनी वस्तीशाळेचा प्रश्न शिक्षण मंत्र्याला विचारला त्यावेळेस शिक्षण मंत्र्यांनी असं निवेदन केलं की ह्या विषयावर सविस्तर चर्चा करून पुढील बैठक लावण्यात येईल असं सांगितलं. 14 ऑक्टोबर 2025ला त्यांनी बैठकही लावली. आणि ज्यावेळेस आज आम्ही इथं उपोषणाला बसलोय गेल्या कालच्या 10 तारखेपासून महाराष्ट्रातील 8765 वस्तीशाळा शिक्षक जुन्या पेन्शनच्या संदर्भानं जुनी सेवा 2001ची मिळावी या मागणीसाठी एकमेव मागणीसाठी इथे बसले असून आज आम्ही ज्यावेळेस शिक्षण मंत्र्याला मी स्वतः त्या शिष्टमंडळामध्ये होतो त्यावेळेस शिक्षण मंत्र्यांनी असं सांगितलं की तुम्हाला NPS लागू आहे, तुम्हाला जुनी पेन्शन लागू नाही. आणि त्याच्यावर आमच्या निवेदनावर असं केलं की पुनर्सादर, त्यांनी काय पुनर्सादर करणार आहेत आम्हाला सकारात्मक शिक्षण मंत्री बोलले नाहीत. आमचं समाधान झालेलं नाही. आम्ही आमचं आंदोलन बेमुदत हे उपोषण आंदोलन पुढे कंटिन्यू असं चालू राहील. आम्ही आमची न्याय मागणी आमची 2001ची सेवा जोडल्याशिवाय आणि धरल्याशिवाय शासनात ते मान्य केल्याशिवाय नागपूरचं हे जे यशवंतराव स्टेडियम मैदान आहे
ही आम्ही कदापि सोडणार नाही. 8,765 वस्ती शाळा शिक्षक इथं बेमुदत उपोषणला आम्ही बसण्याचा आज निर्धार केलेला आहे आणि आम्हाला ठोस निर्णय शासनानं 2001ची सेवा धरल्याशिवाय आम्ही ही जागा किंवा हे स्टेडियम सोडणार नाही. नाव सांगा. माझं नाव प्रभाकर कडुबा बिरारे, राहणार गलवडा, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. जी. मी एक वस्ती शाळा शिक्षक. माझी नियुक्ती 3/8/2004 2005च्या पूर्वी जी. लागलेलो आहे. तर माझी सेवा मी 8 वर्ष केलेली आहे. 8 वर्ष. म्हणजे मी 2014 मध्ये काय B.Ed केलं, कायम झालो. हां हां. आणि तिथून पहिले सुरुवातीला 1,000वर काम केलं, मग 1,500 केलं झालं. मग असं वाढत 3.5 आलो. त्याच्यानंतर D.Ed केलं शासनानं आम्हाला पत्राद्वारे D.Ed केलं आणि 2014 मध्ये आम्ही पास होऊन 14 मध्ये कायम झालो. आणि तिथून आमचा ग्रेड पगार वाढला आणि आम्हाला 2014 पासून तर मी 22 पर्यंत सेवा केली आणि 2000 जून 2022ला मी रिटायर झालो. त्याच्यानंतर मी सेवानिवृत्त झाल्यावर मला एकही पैसा भेटत नाही आणि मी आता सध्या माझ्याकडे 10-15 बकऱ्या आहे. त्या बकऱ्या मी चारून माझा उदरनिर्वाह करतोय. सर पण हे कसं का तुम्ही एक शिक्षक राहिलेले व्यक्ती आज तुम्हाला शेळ्या चाराची परिस्थिती आली. मला शासनाकडून काहीच भेटत नाही. मी कसं किती तुमच्या परिवारामध्ये लोक किती आहेत? माझ्या परिवारामध्ये 2 मुलं आहे, शिकताय. हा. शाळा बाई कामाला जाते, त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चालतोय. आणि बकऱ्या 5-6 महिन्यानंतर तयार होत्या. एक अर्ध बोकड्या आलं की ते विकतो का माझं काहीतरी देणं घेणं कोणाचे भाग त्याच्यामध्ये. आणि ठीक आहे. आता शासनाकडून मला कुठलंही नाही. NPSचे 7-8 हप्ते कपात झालेले, परंतु त्याचे काही मला लाभच नाही. आणि आता रिटायरमध्ये आज मला जुनी पेन्शन मिळावं यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि नागपूरला तुम्ही हे आमरण उपोषण करता. साखळी उपोषण साखळी उपोषण आहे. करता. याच्यामध्ये आम्हाला काहीतरी न्याय भेटावं तर शासनाला मागणी आहे. आणि अभिमन्यू पवार यांचे आमचा आदर आहे. ते काही आम्हाला त्यांनी सकारात्मक काही माहिती दिली की तुम्ही थांबा आणि त्यांच्या आशेवर आम्ही थांबलेलो आहे. आणि ते येथील काहीतरी आम्हाला काहीतरी मार्ग काढतील असा आम्हाला एक आशा आहे. आणि जुनी सेवा 1982चे जे पेन्शन आहे त्यामध्ये बसाय आम्ही माझी इच्छा आहे. आणि आम्हाला जर भेटला तर खूप आमचं भाग्य बरोबर. रिटायर लोकांचं. ठीक आहे सर. एवढं बोलून ठीक आहे सर. ठीक आहे. धन्यवाद.